संताजी भाग 27. पावसाळ्यात मोहिमा थंडावल्या. संताजीला घरची ओढ लागली. 6 महिन्यात आईची भेट नव्हती. तरण्या ताठ्या बायकोचं दर्शन नव्हतं. तिला दिवस गेल्याचं संताजीला ठाऊक झालं होतं. आणि एक दिवस कोकणोबा आनंदाची बातमी घेऊन आला. दाजी, घाला बघू बाराबंदीच्या खिशात हात आणि काढा बक्कळ बक्षिशी. अरे काय झालं ते आधी धडपणे सांग तरी. आधी इनाम, मग खुशखबर. काहीतरी बक्षिशी आणा हो पंत, संताजी कारभाऱ्यांना म्हणाला. त्याशिवाय हा बेरकी माणूस तोंड उघडायचा नाही. पंतासनी कशापायी सांगताय? खिशात हात घालून हाताला जे घावल ते द्या. मी कुठं दांडगी धनदौलत मागायला लागलोय तुम्हाला? नको, मोठी खुशीची खबर आणलेली दिसतेय तू. बक्षिसीही बऱ्यापैकी दिली पाहिजे. पंतांनी आणलेल्या थैलीतून 5 सोन्याच्या मोहरा संताजीनं कोकण्याच्या हातावर ठेवल्या. सरकार, तुम्हाला मुलगा झाला. घरात बाळ सरकार आलं. काय सांगतोस? आनंदाच्या ओझ्याने संताजीचं मन आणि शरीर क्षणभर भारल्यासारखं झालं. मकाजी देवकाते विठोजी चव्हाण धावत तिथे आले. कोकण्याच्या पाठीवर थाप मारत मकाजी म्हणाला, गड्या, मोठी नामी खबर आणलीस बघ. आज दाजी मेजवानी देणार. संताजीने नाही म्हटलंच नाही. आपल्या तमाम गोटाला त्या दिवशी त्याने बासुंदीपुरीचं जेवण दिलं. भरपेट खाल्ल्यावर उदाजी मोहिते म्हणाला, ह्या गुळचट जेवणानं आमचं भागलं नाही दाजी. धाकट्या रावांचं तोंड बघून आल्यावर झक्कपैकी नळीचा बेत झाला पाहिजे. पुत्रमुख पाहायला अधीर झालेल्या संताजीने रुखसत मागताच हंबीरराव गालातल्या गालात हसले. एवढा लाजतोस कशापायी? अगदी खुशीनं जा. जाताना म्हाळोजींनी मोहरांची थैली त्याच्या हाती देत म्हटलं, नातवाचं तोंड बघायची आमचीही खूप इच्छा आहे, पण तूर्त येता येत नाही. बाळावरून या मोहरा ओवाळा आणि गोरगरिबात वाटा. जी आबासाहेब. बहिर्जींनी संताजी दौडत निघाले. मोहिमेवर असताना भारी पैठण्या, इरकली लुगडी, बुऱ्हाणपूरच्या सौदागराकडून खरेदी केलेल्या लोकरीच्या पश्मिना शाली, रायगडावर आलेल्या कर्नाटकी जव्हेऱ्याकडून बनवून घेतलेले सोन्या रुपयाचे अलंकार, अशा अनेक चीजवस्तू घरच्यांसाठी त्यांनी खरेदी केल्या होत्या. भाळवणीला आल्यावर खंडेरायाचं दर्शन घेऊन दोघे वाड्यावर आले. उमाबाईंनी त्यांच्यावरून भाकर तुकडा उतरून टाकला. सोयराबाईंनी पतीला ओवाळलं. तिचा रंग बाळंतपणामुळे पिवळा पडला होता. कुटुंबियांसाठी आणलेल्या भेटी देऊन एक पश्मिना शाल उमाबाईंच्या अंगावर पांघरत संताजी म्हणाला, कार्तिकात थंडी फार. काश्मीरला तयार केलेल्या या शाली उबदार असतात. थंडीच्या दिवसात कामी येतील. पुत्रांची माया बघून उमाबाई सदगदित झाल्या. त्यांची नजर पतीच्या दर्शनासाठी आतुर झाली होती. दाजी, तुम्हा मुलांना यायला सवड मिळते, मग यांना का मिळत नाही रे? आईसाहेब, आबा महाराजांच्या मर्जीतले. त्यांना कामं फार. लवकरच येऊन जाईन असं म्हणालेत ते. बोलणं सुरू असताना उमाबाई मध्येच उठून बाळंत घरात गेल्या आणि बाळाला आणून त्यांनी संताजींच्या हवाली केलं. याला बघायला लांबची दौड मारत आलास. घे नीट बघून. आहे की नाही सुनबाईसारखा देखणा? तसा दिसतो खरा. आपल्या इवल्याशा बाळाच्या नाजूक स्पर्शाने संताजी रोमांचित झाला. त्याच्या उरात वात्सल्य दाटून आलं. दाराआड उभी राहिलेली सोयरा बाळाला घेताना होणारी आपल्या पतीची तारांबळ पाहून तोंडाला पदर लावून हसू लागली. संताजीने तिच्याकडे चोर नजरेनं पाहिलं. त्याच्या नेत्रात कृतज्ञता दाटली. 9 महिने भार सोसून बाळंतवेना सहन करून हिनं घोरपड्यांच्या वंशाला वारस दिला, ही भावना त्यात होती. रात्री एकांतात भेट झाल्यावर संताजीने बोलून दाखवलं. बाळाला जन्म देऊन तू आम्हाला धन्य केलंस सोयरा. मी असा कमनशिबी की तुझे डोहाळेही पुरवू शकलो नाही. नका खंत करू. आत्याबाईंनी खूप डोहाळे पुरवलेत माझे. आई झाल्याची तृप्ती तिच्या चेहऱ्यावर कोवळ्या दुधासारखी पसरलेली. मूळचा रेखीव बांधा किंचित सैलावलेला असला तरी कांतीवर पिवळ्या लिंबासारखी झळाळी होती. तिच्या काळ्या भोर विशाल डोळ्यांच्या खोल डोहात सुखाची, समाधानाची भावना तुडुंब भरलेली दिसत होती. तिचे हात हाती घेत संताजी म्हणाला, तुझी याद आली नाही असा एकही दिवस गेला नाही.
सारखी तूच डोळ्यांपुढे यायचीच. असं? सोयरा खट्याळपणे हसली. गनिमापाठी घोडा फेकताना बायको आठवते म्हणा की. का नाही आठवणार? मरण तळहातावर घेऊन आम्ही शत्रूच्या मुलुखात मुसाफरी करत असतो. झुंजात एखादा वर्मी घाव बसला की तिथल्या तिथे खेळ खल्लास. शिपायाला मरणाची मातब्बरी नसते हे कबूल, पण जगायची आशा कुणाला सुटली आहे का? घरच्या माणसांसाठी जीव किती व्याकुळ होतो हे मी तुला कसं समजावून सांगणार? मला का कळत नाही? अन असं भलतं सलतं नका बोलू बाई. माझा साधा सवाल पार जगण्या मरण्याला नेऊन भिडवलात तुम्ही. आम्हा बायकांनाही सतत तुमचीच काळजी लागलेली असते. एकूण काय तर शब्दाविना परस्परांची मनं आपल्याला कळतात. एकमेकाची काळजी करत जगावं असंच आयुष्य देवाने दिलंय, त्याला काय करणार? कुटुंबाच्या सहवासात दिवस पाखरांसारखे भुरकन उडाले. मनात तृप्तीचा आनंद मुरवत संताजी आणि बहिर्जी पुन्हा आपल्या कामगिरीवर रुजू झाले. पण यावेळची कामगिरी साधी नव्हती. महाराजांना दक्षिण दिग्विजयाची स्वप्ने पडत होती. स्वराज्याच्या उत्तरेला मोगल, पूर्वेला कुतुबशहा आणि दक्षिणेला आदिलशहा या सत्ता आणि पश्चिमेला सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज हे दर्यावर दाब ठेवणारे परकीय होते. शत्रूने चौफेर घेरलेलं आपलं राज्य निदानाच्या प्रसंगी टिकायचं असेल तर तख्तासाठी दुसरीही एखादी कुबल जागा हवी ही जाणीव महाराजांना सतत होत होती. ती जागा कर्नाटकात त्यांना दिसत होती. 100-125 वर्षांपूर्वी तुंगभद्रेच्या तीरी वसलेलं विजयनगरचं तोलदार साम्राज्य राक्षस तागडीच्या एका लढाईत प्रचंड जहाज दर्यात बुडावं तसं बुडालं. जहाजावरच्या खलाशांनी मिळेल ते फळकूट हाती धरून सागराच्या लासवट लाटांशी झुंजत कसं बसं तरंगावं तशी विजयनगरच्या सामंत आणि नायकांनी स्वतःची तकलादू राज्य ठिकठिकाणी उभी केली होती. जिंजी, मदुरा, म्हैसूर, बिदनूर, सोंधे ही त्याची काही उदाहरणं. तिथले सामंत पाळेगार पुंडगिरीला राज्यकर्तव्य मानून स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी यावनी सत्तांना मनाजोगती खंडणी देत होते आणि रयतेवर हुकूम चालवायचा हक्क त्यांच्याकडून विकत घेत होते. त्यांच्या फुसकेपणाचा फायदा पुष्ट पठाणांनी घेतला. कर्नाटकात ते पुंड होऊन बसले. त्यातले दोघे तर महाबलिष्ठ, हुसेन खान आणि कासिम खान हे मियाना बंधू. धारवाड बंकापूर प्रदेशात या कडव्या बंधूंची निरंकुश सत्ता होती. यावेळी जिंजीचा सुभेदार म्हणून नासिर मोहम्मद खान काम पाहत होता आणि वालगोंडापुरमला शेरखान याची राजवट सुरू होती. चौघे स्वतःला आदिलशहाचे नोकर म्हणवत असले तरी आपापल्या प्रदेशातले स्वतंत्र सुलतानच ते. विजापूरची सत्ता पठाणांकडे असू नये हा महाराजांचा सुरुवातीपासून कटाक्ष. त्या तुलनेत दख्खनी मुसलमान त्यांना जवळचे वाटायचे. तंजावरला राज्य करणाऱ्या आपल्या सावत्र बंधूंना, व्यंकोजी राजांना ते सारखे लिहित, वडिलार्जित दौलतीवर समाधान मानून स्वस्थ राहू नका. आदिलशाही दुबळी झाली आहे, तिला झोडपा. कर्नाटकातून पठाणांचं उच्चाटन करून जिकडे तिकडे आपलं राज्य करा. पण व्यंकोजींमध्ये तो आब नव्हता. पठाणांपेक्षा भावाच्या मसलतीचंच भय त्यांना जास्त. यवनांचीच नव्हे कसलीच कटकट त्यांना नको होती. ती टाळण्यासाठी शहाजीराजांनी राजधानी आणि तख्ताची जागा म्हणून निवडलेलं बंगळूर शहर त्यांनी सोडलं आणि तंजावरला राजधानी करून ते राहिले होते. महाराजांची अपेक्षा ही की वडिलांनी कष्टाने कमावलेला प्रदेश दुसऱ्याच्या घशात न जाता किमान तो आपला आपल्याकडे तरी राहावा. कर्नाटकचं राजकारण त्यांच्या मनात घोळत होतं. तशात एक दिवस तिकडचे काही ब्राह्मण रायगडावर राजांच्या भेटीला आले आणि कानडी हेल काढत आपली रडकथा ऐकवू लागले. महाराज, कोप्पळात पठाणांचं भारी जुलूम चाललंय की हो. देवाधर्माचं नाव घेऊन सुखाने राहावं म्हणतो तर ते आमच्या नशिबात नाही. काय बी करा, पण पठाणांचा पक्का बंदोबस्त करा बघा. तुम्हाला भेटापायी जीव मुठीत घेऊन आलो की हो. ते पठाण आमच्या कुटुंब कबिल्याचं आता काय हैराणगत करतील ते एक देवालाच ठाऊक. महाराजाने ब्राह्मणांना दिलासा देऊन वस्त्रदक्षिणेसह त्यांना वाटेला लावलं. राज्याची मनासारखी व्यवस्था लावून दसऱ्याच्या मुहूर्तावर रायगडाहून ते निघाले. का कुणास ठाऊक शंभूराजांना या मोहिमेपासून त्यांनी दूरच ठेवलं.
त्यांची रवानगी कोकणातल्या शृंगारपूर या त्यांच्या सासूरवाडीकडे करण्यात आली. पाटगावला मौनी बाबांचं दर्शन घेतल्यावर ते हंबीररावांना म्हणाले, पठाणांचा पाय उखडल्याखेरीज कर्नाटकातलं राजकारण साधत नाहीसं दिसतं. आम्ही भागानगरी जाऊन कुतुबशहाची भेटी घेतो, तोवर पुढे जाऊन तुम्ही पठाण मारून गर्देस मिळवा. जशी आज्ञा महाराज. हंबीरराव धारवाडकडे आणि महाराज हैदराबादेला कुतुबशहाच्या भेटीसाठी निघाले. त्यांची डौलदार स्वारी पाहताना संताजीचं भान हरपलं. आपणही त्या लवाजम्यात असावं दिसावं ही तीव्र इच्छा त्याला झाली. बघत राहावा असाच तिचा रुबाब होता. स्वारांच्या मनगटात सोन्याची कडी, कानात बाळ्या, अंगात भरजरी अंगरखे नि डोईला रेशमी मंदिल बांधलेले. महाराजांच्या पालखीच्या मागे पुढे ते मोठ्या झोकात चालले होते. बिनीच्या पथकात नेटक्या वस्त्रातले भालाईत होते. स्वारीच्या मध्यभागी निशाणाचा हत्ती, त्याच्या पाठीवरील हौद्यात मराठ्यांचा भगवा झेंडा नि जरीपटका सांभाळत निशाणबरदार बसलेला. असंख्य भगवी निशाणे डोलत होती. पिछाडीला कर्नाटकी बरकंदाजांची पथके रांगा करून शिस्तीत जात होती. त्यांच्या बंदुकीच्या दस्त्यांना सोन्या रुपयाचे चमचमते कट जडवलेले. नगारे, नौबती, मर्फे, शिंगे, तुतार्या, करणे यांचा एकच ध्वनिकल्लोळ उठलेला. रणदुदुंभीच्या गजरात शिस्तबद्धपणे पुढे जाणारी ती लष्करी स्वारी पाहणं हा एक अवर्णनीय आनंद होता. काय बघतोस असा खुळ्यागत? हंबीररावांनी विचारलं. स्वारी दिसते कशी झोकदार बघा तरी. बघितली. स्वराज्याच्या शिपाई गड्याने मिरवायला नव्हे, गनिमाची जिरवायला मोहिमेवर निघायचं असतं. मग हा सारा भपका कुतुबशहाला दाखवण्यासाठी आहे. तो भागानगरची मोहीम निव्वळ राजकीय. आपल्याला मात्र रणमैदानावर गनिमाची गाठी घ्यायची. चल, पुन्हा एकदा तुझ्या तलवारीची हौस फेडून घे. पौषातल्या थंडीने काकडत मराठी फौजांनी घटप्रभा, मलप्रभा या नद्या ओलांडल्या. धारवाड इलाख्यात आल्यावर हुबळीच्या समृद्ध पेठेवर हात मारायचा अनिवार्य मोह हंबीररावांना झाला. पण तो दूर सारून ते कोप्पळकडे निघाले. मराठे येतायत हे मियाना बंधूंना आधीच कळलं होतं. ते सज्ज होते. दोघे दिसायला सागाच्या सोटासारखे उंच, रेड्यागत, धिप्पाड, ताकद म्हणाल तर केवळ राक्षस. गदग कोप्पळचा मुलूख त्यांचं नाव घेतलं तरी चळचळा कापायचा. हंबीररावांनी सैन्याच्या काही तुकड्या संताजी बहिर्जी आणि मालोजी यांच्या हाताखाली दिल्या. मियाना बंधूंच्या ताब्यातली बहादूरबिंडा, गजेंद्रगड ही स्थळे ताब्यात घ्यायला त्यांना पाठवलं. पठाण हुशार व्हायच्या आत घोरपड्यांच्या पथकांनी माळा लावून बहादूरबिंडा आणि गजेंद्रगड हस्तगत केले. तिथे शिबंदी ठेवून तिघे बंधू पुन्हा हंबीररावांना येऊन मिळाले. आपल्या जहागिरीतली 2 मोक्याची ठिकाणे जाताच पठाण बंधूंच्या मस्तकात जणू होळीचा हुडवा पेटला. रातोरात 12,000 फौजेसह ते चालून आले. कोप्पळजवळ येलबुर्गा या गावी हंबीररावांच्या छावणीचा तळ पडलेला. झुंजरक्याची वेळ, पण अजून अंधार होता. लोकांना नुकती कुठे जाग येत होती. तोच छबिण्यासाठी गेलेले स्वार दौडत आले. हुश्शार! पठाण आला, पठाण आला! त्यांचा आरडाओरडा ऐकून छावणीत एकच गडबड उडाली. हंबीरराव उठले. एका उंच टेकाडावर चढून त्यांनी समोर पाहिलं. अंधारातली अवाढव्य हालचाल त्यांना जाणवली. चालून येणारा जमाव मोठा होता. टेकडी उतरून तसेच ते खाली धावले आणि चिंतातूर होत सरदारांना म्हणाले, आता रे, पठाणाने औचित गाठलं आपल्याला. चला, आपापली पथकं एक करून लढाईसाठी सज्ज व्हा. सज्ज व्हायला थोडा तरी वेळ नको का मामा? संताजी बोलला. तोवर पठाण आपल्यावर तुटून पडेल. त्यापेक्षा मोजक्या फौजेसह मी पुढे जाऊन त्याला आडना घालतो. तोवर तुम्ही फौजेला तयार करा. खुळा की काय तू? पळभरात बुकणा करतील ते तुझा. पण कुल लष्कर तरी वाचेल ना? त्यासाठी कुणाला तरी मरावं हे लागणारच. आ वासून हंबीरराव त्याच्याकडे पाहू लागले. कसलं काळीज घेऊन जन्माला आलाय हा पोर. मरायची तयारी दाखवतो, तीही इतक्या सहजपणे. काही काळ हा शत्रूला रोखून धरीलही, पण असा उमतीचा वीर मरणाच्या दाढेत द्यायचा? त्यापेक्षा पराभव परवडला. सांगू महाराजांना की पठाण अकस्मात आला. लढाईची तयारी करेपर्यंत त्याने यलगार केला.
मामासाहेब, विचार कसला करताय? जायची परवानगी द्या मला. अरे पोरा, मीच माझ्या तोंडून मरणाच्या दारात जा म्हणून तुला कसा रे सांगू? एवढ्या लढाया खेळल्या, पण असा गाफील कधी राहिलो नव्हतो मी. पण आज इथं कुणीही गाफील नव्हतं. रात्रभर गस्त सुरू होती. छबिन्याची जिलेब लांबवरचा माग काढत फिरत होती. मग गनिमाच्या हालचालीचा अंदाज त्यांना का लागला नाही? कसा लागणार? धनाजी जाधव म्हणाला. रात्रभर वाट कापत पठाण अचानक आला. घोड्यांच्या टापांचा आवाज होऊ नये म्हणून त्यांच्या खुरांना चिंध्या बांधल्या होत्या त्यांनी. हत्ती घोड्यांच्या गळ्यातल्या घंटांमध्ये चिखल भरला होता. आता कशाला त्यावर व्यर्थ चर्चा मामासाहेब? मी जातो, लगड करण्याआधी त्यांना रोखतो. पेटलेल्या पठाणांच्या तिखट तलवारींपुढे घोरपड्यांची पोरं आपल्या मुठभर सैन्यासह फार काळ टिकणार नाहीत हे हंबीरराव जाणून होते. पण दुसरा काही उपायही दिसत नव्हता. अखेर मनावर दगड ठेवून ते म्हणाले, जा बाळांनो, रणदेवतेनं आज भलता हट्ट धरलाय. पण लक्षात ठेवा, तुमचं काही बरं वाईट झालं तर हा हंबीर कुणाला तोंड दाखवू शकणार नाही. जपून लढा, जमेल तेवढा वेळ गनिम रोखा. संताजीच्या नेतृत्वाखाली घोरपडे आणि जेध्यांची पथके दौडत निघाली. त्यांना पाहताच हत्तीच्या हौद्यात बसलेला हुसेन खान मियाना ठिणगी पडावी तसा किंचाळला. काट डालो इन्हें, इनमें से एक भी जिंदा बचने न पाए. कासिम खान त्वरेने संताजीच्या मुठभर सैन्यावर तुटून पडला. चुटकीसरशी त्याचा समाचार घेऊन मराठ्यांच्या मुख्य फौजेवर हल्ला चढवायला तो उतावळा झाला होता. संताजीने आपल्या सैन्याचे 3 भाग केले. 2 तुकड्या मागच्या टेकडीवर ठेवल्या. त्यातली एक तुकडी गोकुळ आणि अजना या बरकंदाज बहिलिया पायदळाची होती. तिथल्या झाडीत कडेकपारीत ती दबा धरून बसली. दुसरी टेकडीच्या माथ्यावर दगडगोट्यांच्या राशी रचून तयार झाली. गोफणीने सटासट अचूक मारा करणारे बिलंदर मराठे त्यात होते. तिसरी तुकडी घेऊन संताजी स्वतः पठाणांना सामोरा गेला. लढाईला तोंड फुटलं. कासिम खानाशी जराशी झटापट करून मराठे सुसाट टेकडीच्या दिशेने पळू लागले. पठाण चवताळून त्यांच्या मागे लागले. टेकडीवर मराठी बरकंदाज तयारीतच होते. शत्रू टप्प्यात येताच त्यांच्या बंदुका आग ओकू लागल्या. टेकडीवरून दगडांचा गोफणगुंड्यांचा मारा सुरू झाला. या अनपेक्षित हल्ल्याने कासिम खान गोंधळला. वादळी वाऱ्याने झाडावरची पिकली फळं टपाटप गळावीत तसे त्याचे लोक मरून पडू लागले. त्याच्या सैन्यात बंदूकधारी बरकंदाज फारसे नव्हते. आपल्या बाणाईतांना त्याने पुढे आणलं, पण त्यांनी टाकलेले बाण मराठ्यांपर्यंत पोहोचेनात. मराठ्यांच्या गोफणीतून सुटलेले गोटे मात्र पठाणांचा अचूक वेध घेऊ लागले. खान बंधूंची पहिली सलामी लांबली. त्यांच्या एकसंध सैन्याची पांगापांग झाली. तोवर हंबीररावांनी कुल लष्कर एक करून शत्रूच्या आघाडी आणि पिछाडीवर दमदार हल्ला चढवला. हुसेन खानाची फौज तुलनेनं अधिक असली तरी मराठे बळ राखून योजनाबद्ध रीतीने लढत होते. हाणामारी कापाकापी सुरू झाली. घोड्यांच्या टापांनी उकरलेली धूळ गगनाला भिडली. वीरांच्या आरोळ्या, गर्जना आणि किंकाळ्यांनी दिशा कोंदल्या. संताजी, बहिर्जी आणि मालोजी हे घोरपडे बंधू आघाडीवर सूर्यासारखे तळपत होते. त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. नागोजी जेधा भिंगरीसारखी तलवार फिरवत पठाणांच्या कजागी बेड्यात घुसून अभिमन्यूसारखा लढू लागला. पठाणांची त्याने दाणादाण उडवली. दिवस मावळून कडूसं पडलं तरी लढाई थांबेना. गर्जना करून ओरडून वीरांचे घसे बसले. तोंडाला कोरड पडली. मराठे माघार घेणार नाहीत हे कासिम खानाने ओळखलं. मैदानात मेलेल्या माणसांची, घोड्यांची नि हत्तींची इतस्तता पडलेली धुळं पाहून तो भांबावला. लढाई बिघडल्याचं लक्षात येताच मराठे आपली कत्तल उडवतील या भीतीने त्याला घेरलं. धनाजी त्याची चलबिचल पाहत होता. तो संताजीला म्हणाला, मियानांचा दमसास उखडलेला दिसतोय. चला कासिम खानाला जिवंत धरू, न पेक्षा त्याचा मुर्दा तरी गोटात आणू. व्हा पुढे, मी मागून उपराळा करतो. धनाजी पुढे नि त्याची पाठराखण करत घोरपड्यांची पथकं मागे निघाली. विजेचा लोळ तुटून पडावा तसे ते कासिम खानावर कोसळले. त्याचं संरक्षण करणाऱ्या पठाणांनी भेदरून मैदानातून पळ काढला. संताजी आणि धनाजीने घेरा टाकून कासिम खान जिवंत धरला आणि त्याला आपल्या गोटात आणलं. तो कैद होताच पठाणांचा उरलासुरला धीरही खचला.
अंधाराचा फायदा घेऊन वाट फुटेल तिकडे ते पळून गेले. हत्तीच्या हौद्यात बसलेला हुसेन खान आपल्या सैन्याची पळापळ पाहत होता. ओरडून तो त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. कहाँ भाग रहे हो मेरे बहादुरो, लढो, जीत हमारी है. पण लोक थांबायचं नाव घेईनात. हत्तीवर बसून धनुष्यबाणाने लढणारा खान जळत्या काकड्यांच्या उजेडात मराठ्यांना स्पष्ट दिसू लागला. आपणही कासिम खानासारखे कैदेत सापडू या भयाने माहुताला त्याने हत्ती पळवायला सांगितला. नागोजी जेध्याने ते पाहिलं. जातिवंत नागासारखा तो उसळला. घोडा फेकत हुसेन खानाला सामोरा गेला. हत्तीच्या गंडस्थळात त्याने आपला भाला हातभर घुसवला. हत्ती भयंकर चित्कारला. जागच्या जागी तो गोल गिरक्या घेऊ लागला. तोवर दुसरा भाला घेऊन नागोजी हुसेन खानाला टिपायला सज्ज झाला. आता आपण नक्की मरणार या कल्पनेने घाबरलेल्या खानाने ताणलेल्या आपल्या धनुष्यातून बाण सोडला. नागोजीचा भाला उंचावलेला हात तसाच राहिला. सरसरत आलेल्या बाणाचं पातं त्याच्या कपाळात शिरून हनुवटीतून बाहेर निघालं आणि तो घोड्यावरून खाली कोसळला. नागोजीच्या मृत्यूने मराठे भयंकर भडकले. पठाणांची त्यांनी कत्तल मांडली. हुसेन खानाला हत्तीवरून खाली ओढून फरफटत आणून त्यांनी हंबीररावांच्या पुढ्यात टाकलं. भूतांचा मेळा नाचावा तसे नागव्या तलवारी उंचावलेले मावळे त्याच्या भोवती नाचू लागले. क्षणात त्याची खांडोळी उडाली असती. पण हंबीररावांनी आपल्या लोकांना आवरलं. कोप्पळचा मजबूत कोट त्यांना ताब्यात घ्यायचा होता. त्यासाठी त्यांना खानाचा मुर्दा नव्हे, खान जिवंत हवा होता. खासे मियाणा बंधू कैद झाले हा हंबीररावांना कर्नाटकात मिळालेला मोठा विजय. एलबुर्ग्याच्या लढाईत संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी घोरपडे, विठोजी चव्हाण, सर्जेराव जेधे या ताज्या दमाच्या तरुणांनी पराक्रमाचा कळस केला. गनिमाचे 2000 घोडे, अनेक हत्ती, बाडबिछाईत, कापडचोपड अशी प्रचंड लूट हाती लागली. हंबीररावांनी आपल्या शूरवीरांना नावाजलं, त्यांचा गौरव केला. संताजीचा सन्मान करून त्याला 5 जुमल्याचा अधिकार त्यांनी सांगितला. भाग 27 समाप्त.